नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की इकडे आता अनुजाला मुक्ताने सोडलेलं असतं. ती म्हणते की जा, तुझी काही यात चूक नाही असं म्हणत असते. आणि नंतर ती म्हणते की मुक्ता वहिनी सॉरी, खरंच सॉरी. व मुक्ताही तिला आता मिठीत घेते. मिठीत घेतल्यावरती अनुजाही मुक्ताला म्हणते की मुक्ता वहिनी सॉरी, खरंच सॉरी, मी खूप चुकले. मी तुम्हाला काय समजत होते आणि तुम्ही काय आहात, तुम्ही खरंच खूप भारी आहात. अशी वहिनी प्रत्येकाला भेटली पाहिजे. मी चुकीच्या माणसाच्या प्रेमात वाहत गेले. अशी वहिनी मला पण असती ना तर मी खूप आत्ता खुश असते. मी ह्याच्या प्रेमात पडली नसते. तुमच्यासारखी वहिनी माझ्याकडे असती ना तर कोणाची हिंमतही झाली नसती मला अशी फसवायची. पण आता काळजी करू नका, कारण की मी तुमच्यासोबत आहे. मी सर्व अभिषेकचं सत्य सगळ्यांसमोर आणेन. चला, कुठं आहे लग्नाचा मांडव, तिथे मला घेऊन चला, असं आता अनुजा म्हणत असते. इकडे आता अभिषेक हा सावनीला म्हणतो की सावनी, अनुजाला सोडवायसाठी मी जाऊ का? तर लगेच सावनी म्हणते की नको, मी काहीतरी करते अनुजाला सोडवायला. तर लगेच अभिषेक बोलू लागतो. तोपर्यंत सावनी म्हणते की अरे तू जा रे, मी बघते काहीतरी. आणि पुढे बोलू लागते की तू इथून कुठं जाण्याचा प्रयत्न करू नको, कारण की आता लग्नाचा विधी हा जवळ येत आहे. त्यामुळे तू कुठं जाण्याचा विचारही करू नको, असं आता सावनी अभिषेकला सांगत असते. तेव्हाच तिथे सागरला मुक्ताचा फोन येतो. सागर म्हणतो की मुक्ता, तुम्ही ठीक आहात ना? तर लगेच मुक्ता म्हणते हो, मी ठीक आहे. तर लगेच सागर म्हणतो तिकडची सिच्युएशन काय आहे? तर लगेच मुक्ता म्हणते की हो ठीक आहे, अनुजाही आपल्याबरोबर यायला तयार झाली आहे. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. आता आम्ही इथून निघतो थोड्या वेळात. तुम्ही टेन्शन घेऊ नका सागर. तर लगेच सागर म्हणतो की कसं टेन्शन घेऊ नका, मला तुम्हाला मांडवात जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत चैन पडणार नाही जीवाला, असं आता तो म्हणू लागतो. तुम्ही खूप मोठी मुक्ता रिस्क घेतली आहे, त्यामुळे मला आता भीती वाटत आहे. तुम्ही या लवकर, असं आता तो मुक्ताला म्हणू लागतो. तर मुक्ता म्हणते की हो हो, मी आले. इकडे आता सावनीने गुंडांना फोन लावलेला असतो. ती म्हणत असते की पोचला का? पोचा लवकर. आणि त्यांनी जर अति केलं ना तर तुमचं तुम्ही बघा काय करायचं. त्या मुक्ताला आणि अनुजाला काहीही करून त्या दोघी मांडवात नाही आल्या पाहिजेत, असं आता ती त्या गुंडांना सांगून फोन ठेवते. आता इंद्राही अभिषेकला म्हणत असते की ओ जावई बापू, कुठं फिरत आहात मंडप सोडून? लग्न चालू होईल आता, विधी चालू आहेत. गुरुजी म्हणत आहेत की विधी कधी चालू करायचं? आणि हे काय, लग्न चालू असतानाही तुमचा फोन चालू? फोन ठेवा आता तिकडे, आज काम विसरायचं. तर तिथं लगेच सागर येतो. सागर म्हणतो की अभिषेक, काय झालं, काय टेन्शन आहे का? आपण लग्न थोड्या वेळानंतर करूया का, असं आता तो म्हणू लागतो. तर लगेच अभिषेक म्हणतो की नको नको, आहे त्या विधीला होऊ दे. व लगेच इंद्राणी आणि सागर बोलत असतात. अभिषेक तोपर्यंत म्हणतो की बरोबर, हा मुद्दामून उशीर करत असणार, मुक्ता यायची वाट बघत असणार. हा मी सावनीने सांगितल्याप्रमाणेच करतो, लग्नावरती फोकस करतो. म्हणजे मी एकदा मुक्ता यायच्या आत मी कोमलच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं की तिची खूप चळचळाट होईल, म्हणजे ती खूप रडेल. बस मुक्ता, मी काहीही झालं तरी हा मुहूर्त चुकवणार नाही. इकडे आता लकी आणि मुक्ताही अनुजाला घेऊन घरी चाललेले असतात. व तोपर्यंत तिथे गुंड येतात. त्या गुंडांना बघताच मुक्ता म्हणते की अरे बापरे, तुम्ही कोण आहात? व ती खूप घाबरते. आणि नंतर ते गुंड त्या तिघांना बोलतात की तुम्ही इथून बाहेर जाऊ शकत नाही. तर लगेच मुक्ता म्हणते की तुम्ही कोण आहात, तुम्हाला कोणी पाठवलं आहे? तर लगेच ते गुंड त्यांच्या अंगावरती येतात आणि त्या तिघांना मारण्यास पुढे जातात. एक गुंड मुक्ताकडे जातो आणि तिला मारण्यास जातो. तोपर्यंत ती काठी घेते आणि त्याला हाणू लागते. आणि इकडे आता दोन गुंड लकीच्या मागे लागतात व लकीही त्यांना मारतो, पण लकीला खूप लागते. आणि एक गुंड अनुजाच्या मागे जातो आणि तिला डांबून ठेवतो. हात वगैरे ते बांधतो आणि तिच्या तोंडामध्ये गोळा कोंबतो. लकी हा आता बेशुद्ध पडलेला असतो. अनुजाही ओरडत असते, पण तिचा आवाजच बाहेर येत नसतो, कारण की तिच्या तोंडामध्ये बोळा असतो ना. मग नंतर इकडे आता मुक्ताच एकटी राहते. तिला आता ते गुंड उचलतात आणि तिथे एक बॅरल असतो, त्या बॅरलमध्ये टाकतात. आणि मुक्ताही आता खूप किंचू लागते, वाचवा वाचवा, कोण आहे का, असं आता ओरडू लागते. इकडे आता लग्नाचे विधी चालू झालेले असतात. व लगेच इंद्रा सागरला म्हणते की सागऱ्या, मुक्ता कुठं आहे? झाली का नाही तिची नथ आणून? किती वेळ लागेल तिला? सून म्हणून काय कर्तव्य आहे का नाही? तर सागर म्हणतो की हो हो, या लागलेत, त्यांचा मला फोन आला होता. व लगेच मनातल्या मनात म्हणतो की हो, त्या सून म्हणून कर्तव्य पार पाडतच आहेत, तुझ्या कोमलचं लग्न वाचवत आहेत, असं आता तो म्हणू लागतो. हे सर्व आता सावनी बघत असते आणि ती बोलते की तुझी मुक्ता आता इथे येऊ शकणार नाही आहे सागर.
तुझी मुक्ताही नाही आणि अनुजाही नाही. इकडे आता ते गुंड बोलू लागतात की ते पाण्याची चावी चालू कर रे, व ते पाण्याची चावी चालू करतात आणि तिथं पाणी पडू लागतं. आणि त्यातील एक गुंड बोलतो की जास्तच उड्या मारत होती ती मुक्ता. तिला आता हातपायी तिचे बांधलेत आणि पाणीही चालू केले. आता तिला पोहताही येत नाही ना. एकदा टाकी भरली की तिचा गेमच ओव्हर झाला आता. इकडे आता मुक्ताही त्या टाकीत कशीबशी उभा राहते आणि ती वाचवा वाचवा असं बोलत असते. इकडे आता सर्व विद्या आटपून मंगलाष्टका चालू झालेल्या असतात. आणि इकडे मुक्ता म्हणते की मी कसं सांगू सागरना मी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे ते, कसे कळेल त्यांना. इकडे आता लास्टची मंगलाष्टका चालू झालेली असते आणि सावनी म्हणते की झालं, एकदा शुभमंगल सावधान झालं की ह्यांचं लग्न झालं. वरून देव जरी आला ना तरी ह्यांचं लग्न आज कोणीही थांबवू शकणार नाही. व आजचा भाग इथे संपतो आणि आता उद्याच्या भागात काय घडणार आहे हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे.